नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि विश्वा मोडणार जानूसाठी चक्क आता सई सोबतचा साखरपुडा, तर सिद्धू आणि भावनाची होणार त्याच मंदिरात भेट, तर जयंत समोर देखील जानूचा खरा चेहरा येणार. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आता विश्वाच्या साखरपुड्याची जोरदार अशी तयारी केलेली असते आणि विश्वाच्या साखरपुडा होणार हे सगळं पाहून मात्र सगळ्यांना खूप आनंद होत असतो. बिचारा विश्वाने आता पूर्णपणे ठरवलेलं असतं की जानूचा चॅप्टर आजपासून पूर्णपणे क्लोज आणि आता सईसोबत मला आनंदी राहिलं पाहिजे, कारण की आईबाबांना देखील मी शब्द दिलाय आणि वचन दिलंय की मी आता सईला कायम सुखात ठेवील आणि कायम तिला हॅपीच ठेवील. त्याच्यामुळे विश्वा देखील ठरवतो की आतापासून आपण अजिबात देखील जानूचा विचार करायचा नाही. आता जे झालं गेलं ते सगळं विसरून जायचं. आणि तुम्हाला माहितीच आहे आता विश्वाचा साखरपुडा आहे, त्याच्यामुळे खूप सारी लोक येणार आणि खूप सारी लोक त्या ठिकाणी येणार ह्याचीच भीती आपल्या जानूला असते, कारण की जानूला वाटतं की इथे मला कोणी जर पाहिलं, खास करून जर जयंत कानिटकरला जर मी दिसली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे तुम्ही पाहिलंच कशा प्रकारे आपली जानू लपून छपून सगळं काही काम करत असते, पण तिला माहीत नसते की आता पुढे जे काय घडेल हे सगळं काही भयानक असेल. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की विश्वाच्या बाबांना देखील वाटत असतं की त्यांची बहीण देखील जर ह्या साखरपुड्यात आली असती तर किती शोभा वाढली असते अजून, कारण की तिची मुलं मुली हे सगळे आले असते तर किती बरं झालं असतं. पण तुम्हाला माहितीच आहे की आपल्या देवी आईला देखील वाटत असतं की सगळं कुटुंब कसं एकत्र यावं. यामुळे तुम्ही पाहिलंच की आपली भावना देखील त्याच साखरपुड्यामध्ये असते, दुसरीकडे आपली जानू देखील तिथेच असते. तर तुम्ही पाहिलंच की आपली वेंकीची बायको आरती देखील त्याच साखरपुड्यामध्ये असते, आपला सिद्धू देखील त्याच साखरपुड्यामध्ये येतो आणि सोबतच तुम्ही पाहिलं की जयंत देखील त्याच ठिकाणी येतो. तर एकीकडे पाहिलं तर सगळं पूर्ण कुटुंबच त्यांचं त्याच ठिकाणी असतं. परंतु आता देवी आईने अशी काही कृपा घडवून आणलेली असते की सगळी लोक तिथेच असतात, पण ती एकमेकांना कोणाला ओळखत नसतात नीट. तर आता तुम्ही पाहिलं की भावना तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करत होती, पण भावनाला ज्या क्षणाला सिद्धिराज दिसतात त्या क्षणाला भावना म्हणते की मी जर बाहेर गेले आणि मला कोणी पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे आता सिद्धूपासून भावना लपून बसत असते. तुम्ही पाहिलंच की किती वेळा तिने प्रयत्न केला की सिद्धू समोर जायचं नाही. एका वेळेस तिने विचार केला की आपण जाऊ आणि सिद्धिराजला विश्वासात घेऊन सगळं काही खरं सत्य सांगून टाकूया. पण आता भावनाला वाटत असतं की मी जर असं काही केलं तर सिद्धिराजच्या घरच्यांची पोच खूप वरतीपर्यंत आहे, त्याच्यामुळे ते काही जरी केले तरी मी सिद्धिराजला किती जरी विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला तरी देखील ते माझ्या घरच्यांना कोणती देखील हानी पोचू शकतात. त्याच्यामुळे आता जेपर्यंत जे काही झालं ते सगळं आता मी विसरून मी नव्याने सुरुवात करेल असं भावना म्हणत असते. पण बिचाऱ्या सिद्धिराजचं काय यार, किती प्रेम केलं त्याने भावनावरती. त्याला असं वाटत असतं की त्याची भावना फक्त आणि फक्त त्याचीच होती आणि तिचं जीवापाड प्रेम होतं सिद्धिराजवरती. मग ती अशी अचानक माझ्यासोबत का वागली, ह्याच प्रश्नाचं खूप मोठं कोड मात्र आपल्या सिद्धूला पडलेलं असतं आणि त्याची सगळी काही उत्तरं शोधण्यासाठी बिचारा सिद्धू वन भटकत असतो. त्याला वाटत असतं की यार एकदा मला भावना भेटू दे, मग त्याच्यानंतर काय व्हायचंय ते होऊ दे. पण बिचाऱ्या सिद्धूचं नशीब एवढं खराब असतं की भावना त्याच्या आजूबाजूलाच असती तरी देखील त्याला ती दिसत नसते किंवा त्याला ती सापडत नसते. पण फायनली आता देवी आई देखील कौल देते आणि आता सिद्धू म्हणतो की काही जरी झालं तरी मी भावनाला शोधल्याशिवाय तर घराचा उंबरठा ओलांडणार नाही, हे त्याने ठरवलेलंच असतं. तर दुसरीकडे आता विश्वाचा साखरपुडा आहे, त्याच्यामुळे हा हरामखोर जयंत कानिटकर म्हणतो की आपण त्या साखरपुड्यात गेलंच पाहिजे, कारण की विश्वा आणि सईचा साखरपुडा झाला तर खूप चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यामुळे मला माझ्या जानूला शोधायला अजूनच जास्त चान्स भेटेल, कारण की हा विश्वा आणि सई माझ्यासोबत खूप मोठा गेम खेळत आहेत, कारण की ती मुलगी कोण आहे त्यांनी मला आजपर्यंत सांगितलं नाही. आणि आता एकीकडे तुम्ही पाहिलंच की हा जयंत कानिटकर पूर्णपणे नटून थटून तयार होऊन विश्वाच्या साखरपुड्यात एंट्री मारणार असतो आणि त्याने ठरवलेलं असतं की आता त्या साखरपुड्यामध्ये मी गेल्याच्या नंतर मी माझ्या जानूला शोधूनच काढणार, कारण की मला खात्री आहे की ती विश्वासोबतच असणार आणि त्याच ठिकाणी असणार. तर आता जयंत तर पूर्ण तयारीत चाललेला असतो, पण योगायोग असा घडतो की आपली तुम्ही पाहिलंच की जानू कशा प्रकारे तिचं तोंड लपवण्यासाठी आपला पदर डोक्यावरती घेत असते आणि त्याच वेळेस मात्र तिचा धक्का चक्क जयंत कानिटकरला लागतो आणि त्याच वेळेस घडतं खूप मोठं भयानक सत्य. जयंतने स्वप्नात देखील विचार केला नसेल की जानूचा धक्का त्याला परत कधी आयुष्यात लागेल म्हणून, आणि आपल्या जानूने देखील याचा विचार केला नसेल की ह्या महामूर्ख जयंतसोबत माझ्या आयुष्यात कधी भेट होईल म्हणून. तर जानूला तिथून सगळं काही दिसत असतं तिच्या पदराच्या आडून की हा जयंत कानिटकरचा आहे. त्यावेळेस मात्र जानू तिथून परत पळ काढण्याचा प्रयत्न करते, पण जयंत कानिटकर म्हणतो की ह्या मुलीला तर मी सोडणार नाही, कारण हिची एवढी हिंमत कसं काय तिने मला धक्का मारण्याची, आणि हिच्यात काही मॅनर्स आहेत का नाही, ती मला सॉरी देखील बोलली नाही. तर जानू पूर्ण घाबरून जाते आणि जानूच्या कादा त्याच मंदिरामध्ये असते आणि ती तिथे आता लपायचा प्रयत्न करते, कारण की तुम्हाला माहितीच आहे की आता जानूकडे दुसरा पर्याय नसतो, कारण की तिला समजलेलं असतं की जयंतने जर आपल्याला पाहिलं तर खूप मोठा परत प्रॉब्लेम होऊ शकतो. तर बिचारा विश्वा आणि आता
सई दोघांचा साखरपुडा होणार, त्याच्यामुळे पूर्णपणे देशमुख कुटुंब तर खुश असतं. सोबत सईच्या आईला एकच गोष्टीचं टेन्शन असतं की बिचाऱ्या विश्वासोबत खूप चुकीचं घडलं, कारण की आम्ही त्याला फोर्सफुल हे सगळं काय करायला लावलं, पण त्याचं ज्या मुलीवरती प्रेम होतं त्याच्यासोबत त्याचं लग्न नाही झालं. तेवढेच एका गोष्टीची खंत मात्र विश्वाच्या आईला वाटत असते, पण त्याला खात्री असते की सई देखील जानूसारखीच विश्वाला समजून घेईल आणि खूप सारं प्रेम त्याला तिच्या आयुष्यामध्ये भेटेल. पण बिचारा विश्वाच्या मनात किती दुःख असतं तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्याला वाटत असतं की यार काश जर देवाच्या मनात इच्छा असते आणि माझं आणि जानूचं जर लग्न झालं असतं तर मी किती खुश असतो, मला तो आनंद कसा व्यक्त करावा हे कळलं देखील नसतं, असं विश्वाला वाटत असतं मनातून. पण जाऊ दे, आता जे काही शेवटी घडायचं ते घडलंच होतं. पण आता पुढे भयानक असा ट्विस्ट येतो की आपला सिद्धू देखील त्याच साखरपुड्यामध्ये इकडे तिकडे सगळीकडे आपल्या भावनाला शोधत असतो आणि तेवढ्यात त्याला आरती वहिनी दिसते. आणि ज्या क्षणाला त्याला आरती वहिनी दिसते त्यावेळेस मात्र सिद्धू धावत पळत आरतीकडे जातो आणि म्हणतो की आरती वहिनी हे काय होऊन बसलं, कारण की मला जे काही अपेक्षाच नव्हत्या त्याच्यापेक्षा सगळं काही भयानक गोष्टी घडून गेल्या. आणि तुम्हाला माहितीच आहे की भावनाने सगळं काय आरतीला सत्य सांगितलेलं असतं की माझ्यासोबत काय काय केलं त्या सिद्धिराजच्या घरच्यांनी आणि त्या आजीने, हे सगळं काय सत्य आता आरतीला माहीत असतं. तर ज्या क्षणाला सिद्धूला देखील आरती पाहते त्यावेळेस मात्र आरती म्हणते की सिद्धू दादा तुम्ही इकडे एवढ्या घाईमध्ये काय झालं. तर त्यावेळेस मात्र सिद्धू सगळं काय आरतीला सत्य सांगून टाकतो. म्हणतो की मी कित्येक दिवस झालं मी भावनाला शोधतोय, मला असं वाटलं होतं की भावनाची माझी भेट होईल, भावना माझं औक्षण करेल, भावना खुश होईल, पण भावना चक्क मला सोडून गेली. हे सगळं कळल्याच्या नंतर आरती वहिनीला देखील खूप वाईट वाटतं आणि हीच सगळी गोष्ट भावना आता मध्ये एका ठिकाणावरून लपून बघत असते. पण बिचाऱ्या सिद्धूचा हाल पाहून आरतीला देखील खूप वाईट वाटतं. तिला कळत नाही की कशा प्रकारे सिद्धू दादाला मी समजावून सांगू आणि त्यांना खरं सत्य सांगू की नेमकं बिचाऱ्या भावनासोबत काय घडलं, त्यांच्याच घरच्यांनी किती चुकीचं केलं भावनासोबत. हे जर कळालं तर सिद्धू किती भयानक तमाशा करेल तुम्हाला माहितीच आहे, कारण की सिद्धू कोणाला सोडणार नाही. तो पाठीमागे आणि पुढे बघणार देखील नाही की ही आजी माझी सख्खी आजी आहे आणि हा संपत माझा बाप आहे, कारण की ह्यांनी ज्या प्रकारे कृत्य भावनासोबत केलं ते खूपच भयानक आणि खतरनाक होतं. त्याच्यामुळे सिद्धू यांना सोडणार नाही. पण बिचाऱ्या आरतीकडे आता एकच ऑप्शन असतो की तिने सिद्धूला सगळं काही सत्य खरंच सांगितलं पाहिजे, कारण की ज्यावेळेस सिद्धूला सत्य कळेल त्यावेळेस तर सिद्धू काही ना काही ॲक्शन घेऊ शकतो. तर भावनाला असं वाटत असतं की आरतीने काय नाही सांगितलं पाहिजे, पण यार खरंच या आरतीचं पण खूप मोठी चूक होते. आरतीसाठी सिद्धूने किती मोठा त्याग केला तुम्हाला माहितीच आहे. वेंकीला सोडवण्यासाठी तो स्वतः जेलमध्ये गेला, त्याने स्वतःवरती सगळा काय आरोप घेतला, खरा गुन्हेगार तो नसून देखील. त्याच्यामुळे आरतीचा एक फरज तर बनतो की तिला माहिती की भावना तिच्या सोबतच आहे, तर एकदा सिद्धू आणि भावनाची भेट तिने करून दिलीच पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग सिद्धू आणि भावना एकमेकांपासून दूर झाले तरी काहीच प्रॉब्लेम नाही. पण या दोघांची अशी ताटातूट होत असताना सिद्धू आरतीकडे मदत मागायला जातो. तर आरतीने लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस मात्र तिचा नवरा जेलमध्ये बंद होता त्यावेळेस मात्र सिद्धू स्वतः तिला मदत केली होती सिद्धूने. त्याच्यामुळे तिने देखील आता सिद्धूला मदत करून सिद्धू आणि भावनाची भेट घडवून दिलीच पाहिजे. हे आरतीने जर चांगलं पुण्याचं काम केलं तर तिचं देखील आयुष्यात अजून खूप चांगलंच होईल, कारण की बिचाऱ्या सिद्धूसाठी तिने तेवढं तरी केलंच पाहिजे. ही तिने कमीत कमी तिच्या उपकाराची जाणीव तरी ठेवली पाहिजे सिद्धूच्या. तर भावना आता त्या मंदिरामधून पळ काढायचं ठरवते आणि म्हणते की आता बास झालं, ह्या साखरपुड्यात मला सगळी काही लोक ओळखीचीच वाटतात आणि सिद्धराजची माझी भेट झाली तर मी काय बोलेल ही काय करेल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे भावना तिथून निघून चाललेली असते. तर तेवढ्यात विश्वाची आणि भावनाची परत भेट होती आणि विश्वाची आणि भावनाची ज्या ठिकाणी आणि ज्या प्रसंगाला भेट होती तर विश्वा म्हणतो की भावनाताई तू इथे, अरे किती चांगला क्षण आहे, आज माझा आणि सईचा साखरपुडा आहे, बरं झालं तू आम्हाला इथेच भेटली, बरं झालं तू आलीस, चल ये इकडं. तर हे सगळं पाहून मात्र भावनाला आनंद होतोच. पण भावनाने एका गोष्टीचा कधीच विचार केला नसेल की तिला त्याच साखरपुड्यामध्ये तिची हरवलेली बहीण म्हणजे स्वतः जानू देखील भेटेल. तर आता ज्यावेळेस मात्र आता विश्वा भावनाला फोर्स करत असतो आणि म्हणत असतो की भावनाताई प्लीज तू माझ्या ह्या साखरपुड्याच्या प्रसंगाला तरी तू इथे थांबलीच पाहिजे. तर त्यावेळेस मात्र भावना म्हणते की ठीक आहे मी थांबते. तर आता हे सगळं घडल्याच्या नंतर आता विश्वाला वाटत असतं की भावनाताई एवढ्या घाईमध्ये आणि भावनाताईसोबत काहीतरी घडलंय. तर आता विश्वाला देखील माहीत नसतं की नेमकं काय घडलंय. तर जानूची नजर देखील भावनावरती पडते. त्यावेळेस मात्र जानूला कळते की माझी भावनाताई एवढी टेन्शनमध्ये काय आहे. तर दुसरीकडे आता सिद्धू आणि आरतीचा भेट चाललेली असते. तर तिसरीकडे हा जैन सगळीकडे त्या मुलीला शोधत असतो. ती मुलगी कोण आहे नेमकी, तिच्या हाताला जानूसारखी चव आहे, ती देखील या साखरपुड्यामध्ये पाहिजेलच. आणि मित्रांनो भयानक गोष्ट ही घडते की आणि जयंतला देखील आतापर्यंत जानू कधी भेटली नसती, त्याच्यामुळे जयंत देखील जानूचा देखील शोध घेत असतो. तर आता विश्वा आणि सईचा साखरपुडा त्या ठिकाणी होणारच असतो. तर तेवढ्यात मात्र विश्वाला आपल्या जानू भेटते, म्हणजेच विश्वाच्या समोर चक्क जानू दिसते त्याला. कारण की तुम्ही पाहिलंच की आपली जानू तोंडावरती पदर घेत असते, पण तो पदर आता सईच हटवते आणि त्याच्यामुळे विश्वाच्या डोळ्यासमोर जानू दिसते. आणि जानू दिसलेल्या क्षणीच विश्वाची बोलतीच बंद होते. विश्वाला कळत नाही की काय बोलावं आणि त्यांच्यावरती नजर देखील मात्र जयंत कानितकरची पडते. तर आता विश्वाला कळत नाही की त्यांनी सईसोबत साखरपुडा करावा का हा साखरपुडा त्याच ठिकाणी संपवावा. तर आता विश्वा खूप मोठ्या कोड्यात फसलेला आहे. तर मित्रांनो तुम्ही बघा ना यार काय वेळ असते, कारण की विश्वाला वाटत होतं की आत्तापर्यंत त्याचं जानूसोबत लग्न व्हायला पाहिजे, तिच्यासोबत त्याला सुखाचा संसार करायचा होता, पण ती अचानक गायब झाल्यामुळे आता
विश्वाला जानूसोबत साखरपुडा काय, संसार काय, काहीच करता आलेला नसतो आणि अशा प्रसंगाला जानू देखील त्याच्या डोळ्यासमोर येते. त्याच वेळेस मात्र त्याचा साखरपुडा असतो. दुसरीकडे जयंतला आत्तापर्यंत सगळीकडे तो त्या मुलीला शोधत असतो, तर विश्वाच्या साखरपुड्यामध्ये त्याला ती मुलगी भेटते. तर तिसरीकडे आपल्या सिद्धूला देखील आत्तापर्यंत भावना भेटलेली नसते, तर त्याच साखरपुड्यामध्ये सिद्धू आणि भावनाची देखील भेट होते. यार काय सांगू तुम्हाला. आणि तिसरीकडे तुम्ही पाहिलंच की ललिताला असं वाटत असतं की यांच्या बहिणीने, यांच्या पूर्ण कुटुंबाने, सगळ्या लोकांनी ह्याच साखरपुड्याला आलं पाहिजे, विश्वाला आशीर्वाद दिलं पाहिजे. पण कसा प्रसंग आहे बघा ना. त्या साखरपुड्यामध्ये विश्वाची सगळी काही नातीगोतीतली लोक तर आहेत, पण सोबत आपल्या लक्ष्मीची मुलं मुली सगळी काय आहे, जावई सगळे काय त्याच साखरपुड्यामध्ये आहे. पण ते फक्त एकमेकांना माहीत नाहीत की ह्यांचं आणि आमचं नातं काय आहे ते. यार खरंच खूप भारी वाटलं यार हा प्रसंग पाहून. कारण की प्रत्येकाच्या आयुष्यात अशी खूप सारी नाते असतील, त्यांच्यासोबत ना आपलं नीट बोलणं होत असतील, काही कारणास्तव आपण एकमेकांसोबत बोलत नसेल. पण मित्रांनो बघा ना, नियतीची वेळ देखील कशी की ती सगळी एकाच ठिकाणी त्याच चांगल्या कार्यक्रमात लोक सगळी भेटली. पण आता पुढे जे काही गोष्ट घडेल हे पाहून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकेल. कारण की मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आता विश्वाने जर त्याच ठिकाणी जर सईसोबतचा साखरपुडा मोडला तर बिचाऱ्या सईचं काय होईल यार. खूप वाईट वाटतंय मला. आणि विश्वाला जानू भेटली हा आनंद तर गगनात मावणार नाही विश्वाचा, पण त्याच ठिकाणी जर जयंतला जानू दिसली तर आपल्या जानूसोबत किती वाईट घडेल यार. आणि त्या जयंतला जर कळलं की विश्वा आणि जानू जर एकमेकांसोबत साखरपुडा करतील त्याच ठिकाणी, तर मग जयंत आणि सईचं काय होईल. आणि त्याच ठिकाणी भावना आणि सिद्धूची जर आरतीने भेट करून दिली तर त्यांचं आयुष्य देखील एका चांगल्या मार्गावरती जाईल. तर तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मित्रांनो जाता जाता एक छोटासा संदेश देतो की मित्रांनो जर तुमच्या पण आयुष्यात अशीच काही लोक असतील, अशीच काही तुमचे नाते असतील आणि तुमचं आणि त्यांचं कधीच आयुष्यात बोलणं होत नसेल, काही कारणास्तव तुमचं भांडण असेल, तर यार सगळ्यांना माफ करून टाका. कारण की कसं आहे तुम्हाला माहितीच आहे की माणसाचं आयुष्य असं आहे की आपण आज असू किंवा उद्या नसू, पण आपण सगळ्यांसोबत जर आनंदाने एकमेकांसोबत बोलत राहिलो तर खरंच खूप चांगलं आपलं आयुष्य आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.